मी तुमच्यासमोर एक प्रयोग सादर करणार आहे. प्रयोगाला लागणारे साहित्य: ग्लास, एक कापलेला बटाटा आणि मीठ. ह्या ग्लासमध्ये पाणी आहे. ह्या ग्लासमध्ये एक बटाट्याचा अर्धा भाग आपण ह्या ग्लासमध्ये टाकू व दुसऱ्या ग्लासमध्ये 3 ते 4 चमचे आपण मीठ टाकायचे. त्याला विरघळून घेऊ. दुसरा भाग आपण ह्याच्यात टाकू. पहिल्या ग्लासमध्ये मीठ न टाकल्यामुळे बटाट्यापेक्षा पाण्याची घनता कमी आहे, म्हणून ते बटाटे खाली तळाला जाऊन हे झालं, बुडलं. दुसऱ्या ग्लासमध्ये मीठ टाकल्यामुळे पाण्याची घनता वाढली, म्हणून ते वर पृष्ठभागावर ते बटाटे तरंगत आहे. मी आज तुम्हाला जादू दाखवणार आहे. हे बघा, मी एका ग्लासात पाणी घेतले आहे, ते आपण याच्यात ओतूया. हे आपलं मार्करचे आहे, आपण याच्यात ते टाकूयात. हे लिंबू याच्यात आपण टाकूयात. आपण लिंबू हे टाकलं की हे पाणी पांढरं होतंय. लिंबूतल्या ॲसिडमुळे हे पाणी आपलं पहिल्यासारखं झालं. मी आता तुमच्यासमोर एक प्रयोग सादर करणार आहे. पहिल्यांदा आपण काय करू, मेणबत्ती चिटकून घेतलेली आहे, तर आपण हे पेटवून घेऊ. बघा आता मी मेणबत्ती पेटवून घेतली आहे. आता आपण हा ग्लास ना ह्याच्यावरती झाकू. हा ग्लास झाकला आपण. हा ग्लासमध्ये जेवढा ऑक्सिजन होता ना तेव्हापर्यंत ती मेणबत्ती तशीच राहिली आणि ऑक्सिजन संपला की ती विझली. म्हणजे ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. मी एक तुम्हाला प्रयोग दाखवत आहे. आता हे पाणी आहे, आपण ह्याच्यात ओतू. ह्या मेणबत्तीला आता पेटवतो मी. हा ग्लास मी ह्याच्यावर झाकतो. म्हणजे आता जेवढे ऑक्सिजन मेणबत्तीने घेतला तेवढं पाणी वर सरकलं, त्यामुळे हवा जागा व्यापते. धन्यवाद. माझ्या प्रयोगाचे नाव आहे रिकाम्या भांड्यात सुद्धा हवा असते. आता ही कप आपण पाण्यात बुडवला आणि थोडासा आडवा केला की ह्या पाण्यातनं बुडबुड्या येतात, म्हणजे त्या बुडबुड्यामध्ये हवा बाहेर येते. धन्यवाद. मी एक तुम्हाला प्रयोग दाखवणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण कोणता वायू घेतो? आपण ऑक्सिजन घेतो. तसाच या प्रकारे आगीलाही ऑक्सिजन लागतं. बघा, आपण पाणी ओतणार आहोत आणि मेणबत्ती पेटवायची. आणि आपण हा ग्लास ह्यात ठेवायचा. ह्यात सुद्धा वायू असतो. कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन, ह्यात सगळ्या प्रकारचे वायू असतात. ह्यात आपण बघू. बघा, पाणी वर आलं, कारण ह्या आगीचा ह्यात जेवढा काही वायू ऑक्सिजन होता तेवढा सगळा संपला, मग ते पाणी असं वर आलं. जेवढं ऑक्सिजन ह्या मेणबत्तीने घेतलं तेवढी जागा ती व्यापली, म्हणून हे पाणी जरा वर आलं. त्यामुळे हवा जागा व्यापते. माझ्या प्रयोगाचे नाव दिवस आणि रात्र. बघा, हा सूर्य म्हणून आपण मेणबत्ती ठेवली आणि हा सूर्याचा जिथं उजेड पडेल तिथं दिवस असतात आणि जिथं उजेड नाही पडणार तिथं रात्र असतात. आणि ही पृथ्वी आपल्या भोवती स्वतःभोवती फिरते. अशी फिरून टाकतो तुम्हाला. हा उजेडाचा भाग मागे जाणार, मागचा भाग पुढे येणार. ह्या भागाला उजेड येणार म्हणून ह्या भागाला दिवस होणार, ह्या भागाला उजेड नाही म्हणून हा रात्र होणार. धन्यवाद. आज मी तुम्हाला जादू दाखवणार आहे की न विरघळणारे पदार्थ आणि विरघळणारे पदार्थ. विरघळणारे पदार्थ बघू. आपण ह्याच्यात मीठ टाकलं,
मीठ विरघळलं, आता साखर बघू. आता माती बघू. माती नाही विरघळली, तर आपण चिंचुका बघू. नाही विरघळत. दगड बघू. दगड पण नाही विरघळत. अशा प्रकारे आपण विरघळणारे न विरघळणारे पदार्थ शोधू शकतो. धन्यवाद. मी तुमच्यासमोर एक प्रयोग करून दाखवणार आहे. आधी आपण एक पावडर टाकायची, ते जंतू आहेत. थोडंसं लिक्विड हातावर घ्यायचं, हे टाकायचं, ह्याच्यात बुडवायचं. हे बघा, हे सगळं आपल्या हाताचे जंतू सगळं साईडला जाऊ म्हणजे नेहमी हात स्वच्छ धुवावे. आता मी एक जादू करणार आहे. ही हळद घ्यायची, ह्यात टाकायची, अजून थोडी घ्यायची, अजून ह्याचा निरमा घ्यायचा, ह्याला चमच्याने हलवायचं, ह्याचा लाल कलर होतो. तर मी तुम्हाला पाण्यात विरघळणारे न विरघळणारे पदार्थ दाखवणार आहे. तर आपण ही साखर घेतली, पाण्यात टाकायची. आता आपण हलवू. साखर विरघळली, आपण मीठ बघू. तिथे दिसतो. आता मीठ विरघळलं, आपण चिंचुका बघू. चिंचुका नाही विरघळला. दगड बघू. दगड पण नाही विरघळला. धन्यवाद. मी तुम्हाला जादू दाखवणार आहे. आपण ह्याच्यात साखर टाकली, आता ही साखर विरघळली, आपण मीठ टाकतो. मीठ पण विरघळले. सोडा, सोडा पण विरघळला. आपण आता चिचुका टाकू. चिचुका बी नाही विरघळला. दगड बी नाही. ह्या बाटलीत पाणी आहे, ह्याच्यात लोखंड आहे. मी तुम्हाला जादू दाखवणार आहे. ही लवचंबक लोखंडाला खेचून घेत आहे. धन्यवाद.